कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थिनींचा कोल्हापूर ते पावनखिंड, पावनखिंड ते विशालगड आणि त्यानंतर मानोली धबधब्यापर्यंतचा हा सुंदर प्रवास. सकाळच्या प्रसन्न वातावरणात या सहलीचा शुभारंभ झाला. कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदूम साहेब यांच्या शुभ हस्ते या सहलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे उपप्राचार्य डॉक्टर सुरेश फराकटे, नर्सिंग कॉलेजचे श्री नितीन मिसाळ तसेच प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उत्साहाने सहभागी झालेल्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. बसने कोल्हापूर सोडले आणि सुरू झाला एक असा प्रवास ज्यामध्ये प्रत्येक वळणावर नवा अनुभव, प्रत्येक क्षणात नवा आनंद. बस पुढे सरकत होती. खिडकी बाहेर बदलणारे निसर्गाचे रंग, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिसणारी हिरवाई आणि बसच्या आत विद्यार्थिनींचा उत्साह. गाणी, गप्पा, हास्य, विनोद आणि एकमेकांसोबतचे आनंदाचे क्षण. छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी! जय शिवाजी! जय भवानी! जय शिवाजी! प्रवासातील खरा आनंद हा जिथे जायचे आहे तिथे पोहोचण्यात नसतो, तर तो त्या प्रवासात एकत्र जगलेल्या क्षणांमध्ये असतो. बसच्या चाकांसोबत आठवणींची चाकेही फिरत होती आणि कॅमेऱ्यात कैद होत होती. हसरे चेहरे, उत्साही मन. या प्रवासाचा एक महत्त्वाचा साथीदार म्हणजे बसचे चालकही. त्यांच्या कुशल आणि सुरक्षित वाहन चालकामुळे हा प्रवास अधिक निर्धास्त आणि आनंददायी झाला. आणि अखेर इतिहासाच्या रक्तरंजित शौर्यगाथेने पावन झालेल्या भूमीत आपण पोहोचलो. पावनखिंड ही केवळ एक खिंड नाही, ही महाराष्ट्राच्या अस्मितेची साक्ष देणारी भूमी आहे. श्री प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला वंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्रीमान योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी! जय शिवाजी! जय भवानी! जय शिवाजी! ही भूमी आहे अमर शौर्याची, त्यागाची, स्वामीनिष्ठेची आणि स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या वीरांची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य रक्षणासाठी बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी येथे केलेला पराक्रम हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिलेला अध्याय आहे. रणांगणात शरीर थकले असेल, जखमा झाल्या असतील, पण मनात एकच ध्यास होता, महाराज सुखरूप विशालगडावर पोहोचले पाहिजे. अशा त्यागातून इतिहास घडतो आणि अशा इतिहासातून पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळते. पावनखिंडीच्या या पवित्र भूमीवर उभे राहिल्यावर विद्यार्थिनींनी केवळ इतिहास ऐकला नाही, तर त्या इतिहासाची स्पंदने अनुभवली. कारण ज्या भूमीवर शूरांनी रक्त सांडले त्या भूमीवर उभे राहणे म्हणजे इतिहासाची प्रत्यक्ष संवाद साधणे. पावनखिंडीतून पुढचा प्रवास सुरू झाला आणि वाटचाल झाली विशालगडाकडे. डोंगर रांगा, वळणावळणाचे रस्ते आणि हिरव्यागार निसर्गातून मार्गक्रम करताना मन पुन्हा एकदा इतिहासाच्या विश्वात प्रवेश करत होते. विशालगड स्वराज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दुर्ग, ज्याच्या तटबंदीने अनेक ऐतिहासिक क्षण पाहिले, ज्याच्या मातीत स्वराज्याच्या संघर्षाच्या असंख्य आठवणी दडलेल्या आहेत आणि ज्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर इतिहास केवळ पुस्तकातला विषय राहत नाही, तो आपल्या डोळ्यासमोर जिवंत उभा राहतो. किल्ले हे केवळ दगड मातीचे बांधकाम नसतात, ते एका राष्ट्राच्या शौर्याचे, संस्कृतीचे आणि अस्मितेचे जिवंत स्मारक असतात. विशालगडाच्या परिसरात विद्यार्थिनींनी इतिहास जाणून घेतला, किल्ल्याचे वैभव अनुभवले आणि त्या ऐतिहासिक वातावरणात काही अविस्मरणीय क्षण इतिहासाच्या पाऊलखुणा अनुभवत आता वेळ होती थोडा विरंगुळा घेण्याची. सर्वांनी एकत्रितपणे भोजनाचा आस्वाद घेतला. सहलीतील एकत्र जेवण म्हणजे केवळ भूक भागविणे नव्हे, तर एकमेकांच्या सहवासात आनंद वाटून घेण्याचा एक सुंदर क्षण. एकत्र बसून केलेले भोजन
गप्पा, हशा आणि त्यातून निर्माण झालेला आपलेपणा यामुळे सहलीचा आनंद आणखी द्विगुणित झाला. दुपारच्या भोजनानंतर सहलीची वाटचाल झाली एका मनमोहक निसर्ग स्थळाकडे. मानोली धबधबा. डोंगराच्या कुशीतून कोसळणारे शुभ्र पाण्याचे प्रवाह, आजूबाजूची हिरवाई, थंडगार वारा आणि निसर्गाच्या सानिध्यात खुललेली विद्यार्थिनींची आनंदी चेहरे. जणू निसर्गानेच आज या सहलीचे स्वागत करण्यासाठी आपली हिरवी शाल पांघरलेली होती. धबधब्याच्या खळखळात जीवनही या पाण्यासारखे असावे, सतत वाहत राहणारे, अडथळ्यांना न जुमानणारे आणि प्रत्येक क्षणी आनंद निर्माण करणारे. विद्यार्थिनींनी मानोलीच्या निसर्गरम्य परिसरात मनसोक्त आनंद लुटला. पाण्याचे तुषार, मित्रमैत्रिणींच्या गप्पा, हशा, फोटो, व्हिडिओ आणि मनमुराद एन्जॉयमेंट. प्रत्येक क्षण जणू म्हणत होता, हा क्षण पुन्हा येणार नाही, म्हणून तो मनापासून जगा. हा प्रवास फक्त सहल नव्हती, पावनखिंडीतून इतिहासाचा धडा मिळाला, विशालगडातून शौर्याची प्रेरणा मिळाली, निसर्गाच्या सानिध्यातून जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची उमेद मिळाली आणि सहप्रवासातून मिळाली मैत्री, आपुलकी, संघभावना, असंख्य आनंददायी आठवणी. नर्सिंगचे शिक्षण म्हणजे केवळ पुस्तके, प्रात्यक्षिके आणि परीक्षा नव्हते, तर माणसाला समजून घेणे, समाजाशी जोडले जाणे, संवेदनशील होणे आणि जीवनाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशा सहली विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्वाला नवी उंची देतात, वर्गखोलीच्या 4 भिंती पलीकडचे शिक्षण देतात, इतिहासाशी जोडतात, निसर्गाशी जोडतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांशी जोडतात. सकाळी कोल्हापुरातून सुरू झालेला हा प्रवास पावनखिंडीच्या शौर्यभूमीपर्यंत पोहोचला, विशालगडाच्या ऐतिहासिक वैभवात न्हाऊन निघाला, सहभोजनाच्या आनंदात रंगला आणि मानोलीच्या धबधब्यात निसर्गाच्या जल्लोषात चिंब भिजला. बस पुन्हा परतीच्या वाटेवर निघाली, पण प्रवास संपत असला तरी आठवणींचा प्रवास मात्र आता सुरू झाला होता. कॅमेऱ्यात कैद झालेले हे क्षण, आजचा आनंद, आजचा इतिहास, आजचा निसर्ग आणि आजची मैत्री उद्याच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा आठवण देत राहतील. कारण आयुष्य किती जगलो यापेक्षा ते जगताना किती सुंदर क्षण मनात साठवले हे अधिक महत्त्वाचे असते. आणि म्हणूनच ही सहल केवळ एक दिवसाचा प्रवास नव्हती, ही होती इतिहासाची अनुभूती, निसर्गाची साथ, मैत्रीचा उत्सव, आनंदाची उधळण आणि आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा आठवणींची अमूल्य सिदोरी.